आंतरवाली सराडीतून बरोबर सकाळी 9 वाजता जरांगे पाटील यांचा ताफा निघणार आहे। मराठ्यांचा मुंबईत कोटींचा आकडा दिसेल असं जरांगे पाटील म्हणतायत। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आंतरवाली सराडीत आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, बरोबर तासभर शिल्लक आहे, 8:10 झालेले आहेत। 9 वाजता जरांगे पाटील आंतरवाली सराडीतून मराठा समाजासोबत मुंबईच्या दिशेने वाट धरतील आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। काय नेमकी सध्या परिस्थिती आता आंतरवाली सराडीतून, कशी लगबग चाललेली आहे, तिथं काय नेमकं घडतंय, कसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, या सगळ्याविषयी आपण सुधाकर जाधव यांच्याशी अधिक जाणून घेणार आहोतच। पण जरांगे सुद्धा तिथं आता संवाद साधतायत, पत्रकार परिषद घेत आहेत। तासभर शिल्लक असताना जरांगे पाटील यांचा पत्रकारांशी हा संवाद आहे। मुंबईत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, आतापर्यंत आम्हाला म्हटलं जात आहे की सामंजस्याची भूमिका जरांगे पाटील घेत नाहीत, पण सामंजस्याची भूमिका घेतली म्हणूनच 7 महिने दिले। पण 7 महिन्यात सरकारनं काय केलं? कुणबी प्रमाणपत्र ज्यांची नोंद सापडलेली आहे त्या 54 लाख नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र अद्याप देण्यात आलेलं नाहीये असा आरोपही जरांगे पाटलांचा। इतकंच नाही तर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायती बाहेर लावण्यात आलेली नाही। जी आपली एक मागणी होती त्या मागणीची सुद्धा पूर्तता झालेली नाहीये। याविषयी सुद्धा आपण बच्चू कडू यांना कळवलेलं होतं असं देखील जरांगे पाटील म्हणतायत। आज जरांगे पाटील आता आंतरवाली सराडीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या मार्गावर ठेवण्यात आलेला आहे। 20 तारखेपासून आजपासून पुढे 26 तारखेपर्यंत जरांगे पाटील यांचा हा मुंबईच्या दिशेने प्रवास असेल। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांच्याकडे। सुधाकर, बरोबर आता पाऊण तास शिल्लक राहिलेला आहे। जरांगे पाटील 9 वाजता आंतरवाली सराडीतून निघणार आहेत। काय नेमकी सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी आंतरवाली सराडीत, कसा बंदोबस्त ठेवण्यात येतोय? लागवीजी, आपण जर पाहिलं तर आंतरवाली सराटीमधून आणखी आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी हजारोच्या संख्येत या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त कडेकोट तैनात करण्यात आलेला आहे। काही कार्यकर्ते रात्रीपासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। नांदेड असो, परभणी असो, हिंगोली असो या ठिकाणाहून कार्यकर्ते या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते कार्यकर्ते आता मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।